हे गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता खलबत्ता सिजनिंग करणार आहे. मला सोन्या हेल्प करणार आहे. सोन्याचा ऑफिसला जाणार नाही आहे, तर आम्ही दोघे मिळून आज काहीतरी इंटरेस्टिंग नक्कीच करू. दादू ना ऑफिसला चाललं आहे आणि आता ह्याला कळलं आहे की मामा आता फिरायला चाललं आहे, तर त्यानं आता मामाला पकडलं आहे. तो सोडतच नाही आहे त्याला. बाबा जा मामाकडे, छोट्या मामाकडे जा. नाही कसं चिकटलं आहे मामाला. आजीकडे पण नाही जायचं, मामाच पाहिजे. हे लोक बघा काय करतात. तर हा आहे तो खलबत्ता जो मला मम्मीने दिला आहे. आणि स्टार्टिंगला आपण काय करायचं, आपले हे तांदूळ घ्यायचे, त्यात टाकायचे आणि ते कुटून घ्यायचे असे. आता हे तांदूळ आपण काढून घेऊया. ह्याला ना पाण्यानं धुवायचं. कसं असतं ना, खलबत्त्याला बारीक खर असते दगडाची, ती आपल्याला पूर्ण काढायची असते. म्हणजे आपल्याला ते कचकच नाही लागत आपण जेव्हा त्याला यूज करतो ना तेव्हा. आता आपण त्याला स्वच्छ धुतलं आहे. आता आपण काय करणार, ह्याच्यामध्ये हे ओले तांदूळ आहेत ते टाकायचे आणि ते एकदा कुटून घ्यायचे. आता हे तांदूळ मी खूप चांगले ह्यात बारीक करून घेतलेत पूर्ण. हे ना असं कडेला सगळीकडे असे ना पसरवायचे ना, असे कुटून घ्यायचे, कडा वगैरे सगळं. हे बघा, आता हे आपण धुवून घेऊया. तर आता आपण खलबत्ता ना धुतलाय. आता आपल्याला काय लागणार आहे, तेल आणि हळद. लगेच वाळला, एवढं ऊन आहे ना. आता आपण हे तेल आणि हळद त्याला लावायची. सोन्या आता आंघोळीला चाललेला, आमचा गिझरच बंद पडलाय. आता इलेक्ट्रिशियनला बोलवायला लागेल. आता एकदा मी ट्राय करणार, कारण की ना मागच्या वेळेस पण असंच झालं होतं. आम्ही इलेक्ट्रिशियनला बोलवलं होतं आणि तो काय बोलला, तुमचा गिझरच चांगला नाही आहे, तुमचा गिझरच खराब झाला आहे, तुम्हाला नवीन गिझर घ्यावा लागेल. आणि जेव्हा रणजित घरी आला त्याने स्विच नीट केला तर गिझर स्टार्ट झाला. आणि आम्हाला पण ते कसं कळलं, आम्ही ना तो गिझर काढला आणि आम्ही ना घेऊन चाललो होतो. म्हटलं दुसऱ्या इलेक्ट्रिशियनला दाखवायला जाऊया बाहेर. तर म्हटलं एकदा बघूया तरी दुसऱ्या स्विचमध्ये घालून तो चालतोय का. तर खाली घेतल्यानंतर आम्ही दुसऱ्या स्विचमध्ये त्याला वापरला तर तो सुरू झाला होता. मग आता पण म्हटलं मी जरा बघते की स्विचचाच इश्यू आहे का दुसरं काय. मी ट्राय केलं, ती पिन थोडी हलवली तर तिथे लाईट लागली होती. मे बी त्या स्विचचाच काहीतरी इश्यू आहे. पण सोन्या बोलतोय काय करू नको, स्विच जर खराब झालं तर खूप प्रॉब्लेम होईल, त्यापेक्षा इलेक्ट्रिशियनलाच बोलवलं पाहिजे. अगो काय ग करती बबी. बाय. चला चला बाय. बाय. हा करा बाय. करतोय करेल, काही दिवसांनी करेल बाय. दिवसभर त्याला तेल लावून ठेवलं होतं. आता बघा हे कसं झालंय. उद्या काय करायचं ना, आपण ह्याला धुवूया आणि मग आपण त्याला यूज करू शकतो. आज खूप जास्त उशीर झालाय ऑफिससाठी. एवढी दमली आहे ना, खूप जास्त दमली, पण इच्छा नाही आहे. तुमची जर सेन्सिटिव्ह स्किन आहे ना आणि ऑइली स्किन आहे आणि पिंपल पण येतात, तर तुम्ही कोणतं पण ना नायसिनामाइडचं सिरम यूज करू शकता. माझे खरंच पिंपल जर गेले होते तर ते गेले होते मिनिमलिस्टिकने. मी तेव्हा मिनिमलिस्टिकचाच फेसवॉश आणि त्यांची सनस्क्रीन आणि
त्यांचाच मॉइश्चरायझर यूज करायचे. तर आजचा व्लॉग आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.